नमस्कार. काल आपण सामवेदातले सामसंगीत जे आहे त्याविषयीची माहिती बघितली आणि त्यात आपण हे बघितलं की साम गायनासाठी उदात्त, अनुदात्त आणि स्वरित हे तीन मुख्य स्वर घेत असत आणि त्याच्यानंतर सप्तस्वरांची निर्मिती ही त्याच्यातनं कशी झाली हे आपण बघितलं. आता हे सप्तस्वर जे आहे ते ह्यांच्या श्रुती नेमलेल्या आहेत. आपल्या संगीतकारांनी म्हणजे एक ग्रंथकार होऊन गेलेत मोठे मोठे, जे शारंग देव आहे, हृदयनारायण देव आहे, त्याच्यानंतर अहोबल आहे. अहोबलाचं संगीत पारिजात आहे. शारंग देवाचं संगीत रत्नाकर आहे. हृदयनारायण देव यांचं हृदय कौतुक आणि हृदय प्रकाश असे दोन पुस्तक आहेत. आता ह्या सगळ्या लोकांनी या श्रुती स्वरांची चर्चा केलेली आहे. म्हणजे शारंग देवानी तर विणेच्या तारेवरती स्वरांची स्थापना कशी करावी ह्याचं गणित सांगितलेलं आहे. म्हणजे स्वरांची आंदोलन संख्या आणि विणेच्या ताराची लांबी ह्याच्यावरती कुठे कुठे कसं कसं तुम्ही गणित स्थापन म्हणजे स्वर स्थापन होतो हे त्यांनी सांगितलंय. आणि त्याचा सगळा हे करून काय म्हणतात त्याला लेखाजोखा किंवा त्याचा सगळा उपयोग करून आपल्या प्राचीन ग्रंथकारांनी चतुश्चैव षड्ज मध्यम पंचमहा द्वे निषाद गांधार त्रिस्त्री ऋषभदैवतो असं श्रुतींची विभागणी केलेली आहे. आता ज्या वेळेला आपण चतुश्चैव षड्ज मध्यम पंचमहा असं ज्या वेळेला म्हणतो तेव्हा ह्याचा अर्थ काय? चार 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 श्रुती ह्या षड्ज मध्यम आणि पंचमाला आहेत. द्वे निषाद गांधार, दोन दोन ह्या निषाद आणि गांधाराला आहेत. आणि त्रिस्त्री म्हणजे तीन तीन ह्या त्रिस्त्री ऋषभ दैवतो, ऋषभ आणि दैवताला आहेत. ह्याचा अर्थ काय होतो हो? आपण साध्या विचार केला तर षड्ज मध्यम आणि पंचम. मध्यम हा पूर्णतः स्वर आहे एक, की ज्याला मुख्य स्वर मानला जातो. पावामधला पावा म्हणजे बासरी, ज्याला आपण श्रीकृष्णाचा पावा म्हणतो. नंतर त्याचं बासरीत रूपांतर झालं. त्या आता स्टीलच्या मिळतात, सगळ्या मिळतात, पण खरी बासरी ही वेळूचीच म्हणजे बासाचीच बासरी ही खरी. आता त्याच्यानंतर हे जे त्या वेळेला आपण बघतो तर त्या मध्यम गंधार म ग रे सा हा सा आला. आता म ग रे आणि तिथे प पंचम नंतर मध्यमानंतर पंचम आणि ध नी आणि सा प ध नी ह्याच्यामध्ये पंचम आणि मध्यम आणि षड्ज हे चतुश्चैव आहेत. पण द्वे निषाद गांधार म्हणजे निषाद आणि गांधाराला दोन दोन श्रुती आहेत. म्हणजे जो इकडे पूर्वार्धात ह्याच्या काय म्हणतात त्याला सप्तकाच्या पूर्वार्धात निषाद गांधार आहे, तोच तिकडे निषाद निषाद आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर आपण जे म्हटलं ना मगाशी की सा ते म पर्यंतच सामगान होत होतं. त्याचा अर्थ काय? सारे गम हेच प्रमुख स्वर आहेत आणि त्याचा पुढे पध निसा हा नंतर भाग आहे. म्हणजे प ध नी हा नंतरचा भाग आहे. तर ज्या वेळेला आपण हे असं पाहतो की द्वे निषाद गांधार त्रिस्थिर ऋषभ दैवतो, तर हे सगळं वाचत पाहत असताना शुद्ध स्वरांचं सप्तक काय झालं मग? हे आपण ज्याप्रमाणे चतुश्चैव म्हटलं ते शुद्ध स्वरांचं सप्तक झालं. हे शुद्ध स्वरांचं सप्तक कशातून निघालंय? उदात्त, अनुदात्त आणि स्वरित ह्याच्यापासून निघालेलं आहे. आता उदात्त, अनुदात्त आणि स्वरित हे ज्या वेळेला सामगायनात गात होते तर सामगायन आणि सामपठण असा सामवेद हा द्विरूप मानला जातो. तर ह्याच्यात सामगायनामध्ये हे उदात्त, अनुदात्त आणि स्वरित घेत होते. पण सामगायनामध्ये साती स्वरांचा उपयोग होत होता. परंतु उदात्त, अनुदात्त आणि स्वरित हे स्वामपठणासाठीच वापरत होते. पण त्याच्यामध्ये एक लक्षात येतं की द्वे निषाद ती श्रुतींची स्थापना त्यावेळेला त्यांनी मानलेली नव्हती. तर ते फक्त त्या स्वरांवरती मग रे सा नि ध प ह्याच्यावरतीच त्यांची ती स्थापना असायची. कारण मग रे सा नि ध प, मग रे सा नि ध प, तर मग रे आणि नि ध प हे पुन्हा एकच आले ना. म्हणजे त्याच्यामुळे त्या दोन्हींचं एकत्रीकरण केलं तर आपल्याला लक्षात येतं की सप्तक तीनच स्वरांचं होतं आणि म्हणून ते उदात्त, अनुदात्त आणि स्वरित. आता ह्याच्या पुढे ज्या वेळेला आपण बघतो की ही इथपर्यंत आपण सामगायनाची किंवा सामगायनानंतर सप्तस्वरांची निर्मिती कशी झाली आणि त्या सप्तस्वरांच्या निर्मितीनंतर त्या वेगवेगळे संगीतकार किंवा गीतकार होऊन गेले, त्यांनी कशी काय श्रुतींच्या वरती स्वरांची स्थापना कशी केली हे आपण पाहिलं. ज्या वेळेला तारेची लांबी आणि आंदोलन संख्या प्रत्येक स्वराची याच्या गणितानुसार त्या त्या स्वराची स्थापना होते.
प्रत्येक स्वराच्या आंदोलन संख्या या वेगळ्या आहेत. जसं हम्म. षड्जाची 240 आहे किंवा पंचमाची वेगळी आहे किंवा ऋषभाची आणखी वेगळी आहे. तर त्यावेळेला जसं आपण ती 240 संख्या, तारेची लांबी किती ती आणि ह्याचा गुणाकार भागाकार करून स्वरांची स्थापना त्या ठिकाणी होते असं सांगितलेलं आहे. आता ह्याच्यात सुद्धा आपण जे बघितलं ना संगीत रत्नाकर यांचं शारंग देवाचं किंवा अहोबलाचं संगीत पारिजात, या सगळ्यांनी त्याच्यात वेगवेगळ्या श्रुती कोणी त्याला 22 श्रुती मानल्या आहेत, कोणी 24 मानल्या, कोणी 28 मानल्या, पण प्रमुख श्रुती मात्र 22च मानलेल्या आहेत आणि 22 श्रुतींवरती त्या सप्तस्वरांची स्थापना आहे. आता हे आपण सप्तस्वर शुद्ध स्वरूपात पाहिले. सारे गम पधनिसा हे आरोही सप्तक आहे. सामगायनाचं जसं अवरोही पाहिलं आपण, तसं ह्याचं आरोही आहे. का अवरोही सप्तक आहे? कारण 7 ते म पर्यंत सामगायन होत होतं. त्याच्या खाली खर्ज होता आणि खर्जाच्या खाली त्यांची मग पुन्हा काय म्हटायचं, खर्ज साधना जी होत होती ती त्याच्या खालच्या स्वरांमध्ये होत होती. म्हणजे म ग रे सा आणि नि ध प. तर ह्या स्वरांमधून त्यांची साधना आणि सामगायनाचं तो एक वैशिष्ट्य होतं ज्यात त्यांचं जे की अरण्यक किंवा गाणं त्यांना जे म्हणत होतं त्याचे 2 ग्रंथ होते. आता मग बोलले आपण की गाणं आणि अरण्यक असे. तर ते 2 जे होते ते त्याच्यामध्ये त्यांनी आणलेले आहेत आणि त्याच्यातलेच जे ऋचा होत्या त्या त्यांनी गायलेल्या आहेत. आता एक अजून आपल्याला लक्षात येतं की सप्तस्वरांची स्थापना झाल्यानंतर हे 7 स्वर शुद्ध स्वरूपात आपल्याला दिसले. शुद्ध स्वरूपात स्वर आल्यानंतर त्यानंतर काय झालं की गणितानुसारच या आपण जे सप्तकाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध पाहिला तर त्याच्यात सारेगम आणि पधनिसा ह्याच्या देखील वेगवेगळ्या काय म्हणता येईल ते कॉम्बिनेशन म्हणा किंवा वेगवेगळे त्याच्यामध्ये सारेगम म ग रे सा म ग रे सा निधपम असं जे वेगवेगळे कॉम्बिनेशन आहेत त्याच्यानुसार त्यांनी अनेक थाट असे निर्माण केले. आता थाट म्हणजे काय? तर थाट म्हणजे फक्त त्या स्वरांचं स्वरूप दाखवणारा असतो. तो गायला नाही जात. राग गायला जातो, पण थाट गायला नाही जात. ह्या ह्याच्यामध्ये त्या थाटांची जवळपास 472 थाटांची त्यांनी निर्मिती केली होती. पण त्याच्यानंतर पुढे आणखीन पुढे असं ते इतकं सांभाळणं किंवा इतकं लक्षात ठेवणं कठीण जात होतं आणि म्हणून मग त्यांनी केवळ 472 न मानता 10 थाट भातखंड्यांनी मानले वगैरे हा नंतरचा इतिहास आहे. पण आपण जे पाहतो आहोत सध्या की शुद्ध स्वर आहेत. आता ह्या शुद्ध स्वरांमध्ये काय होतं की त्या स्वरांच्या श्रुती आपण पाहिल्या. तर मूळ स्वर ज्या श्रुतीवरती असतो त्या श्रुतीपासून जर तो खाली आला तर त्याला म्हणतात विकृत स्वर. हे विकृत स्वर आपल्या सप्तकामध्ये 5 मानलेले आहेत. कोणते 5 आहेत? तर रे ग ध नी हे जे 4 स्वर आहेत हे आपल्या मूळ स्वरांपासून खाली जातात, खालच्या श्रुतींवरती येतात आणि मध्यम हा एकच स्वर असा आहे की जो त्याच्या मूळ श्रुतीपासून वरती जातो म्हणजे तो तीव्र होतो. तेव्हा म्हणजे रेगधनी हे कोमल होतात आणि मध्यम हा फक्त तीव्र होतो. म्हणजे 5 स्वर आपल्या सप्तकातले विकृत होतात. त्या 5 पैकी रेगधनी 4 स्वर हे कोमल होतात आणि मध्यम हा तीव्र होतो. आता त्या देखील स्वरांची स्तर असतात त्याचे. आता स्तर म्हणजे काय? तर तुम्ही ज्या वेळेला अ, दरबारी कानडा राग जर घेतला तर त्याच्यातला गांधार किंवा आपला भैरव रागातला गांधार ऋषभ हा वेगळा आहे. तोडीतला गांधार आणि दरबारीतला गांधार हा वेगळा आहे. भैरव मधला ऋषभ कोमल किंवा आणखीन मारवातला ऋषभ कोमल घेतला तर हा वेगळा आहे. भैरव मध्ये आपण सा रे रे सा गा मा रे ही मींड आली. मा रे 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 हे आंदोलन आहेत. त्या श्रुतीवरतून तो कमी जास्त होतो. पण तो खालच्या श्रुतीवरती आलाय. पण तो त्याच्या खाली जात नाही आणि त्याच्यावरती जात नाही. त्या श्रुतीवर असतो. पण ज्या वेळेला तुम्ही मारवा, आता हा भैरव सांगितला मी तुम्हाला. उदाहरण मारवायचं एवढ्यासाठी देते, की त्याच्यातला कोमल ऋषभ हा अतिशय शार्पली राहतो. जरी तो कोमल असला, तरी तो अत्यंत शार्प रीतीने असा म्हणजे सा रे
रे सा, सुन सुन बतिया सगरी रटिया, रे रे रे. ह्याच्यात आंदोलन आहेत मध्यम रेशमावरती, भैरवमध्ये. पण मारव्यामध्ये आंदोलन नाही, तो शार्पली लागतो एकदम, असा असा हुरहुर निर्माण करणार आहे. म्हणून प्रत्येक रागापासून निर्माण होणारा रस हा देखील वेगळा आहे. भैरव गायला बसल्यानंतर तुम्हाला प्रातःकालच आठवते. पण जर का तुम्ही मारवा गायला बसलात, तर मारवा हा सायंकालीन राग आहे, जो हुरहुर निर्माण करतो तुमच्या चित्तामध्ये. याच्याबद्दल एक अशी सांगतात की एकदा बडे गुलाम अली खां आणि बी आर देवधर हे समुद्रावर फिरायला गेले, आणि त्या ठिकाणी त्यांनी मारवा राग, जेव्हा संध्याकाळची वेळ झाली होती, तर मारवा राग बी आर देवधर सहज गायला बसले. पण बडे गुलाम अली खांना ते पटलं नाही. ते म्हणाले, नाही, हा रे कसा लावायचा, चल मी तुला दाखवतो. म्हणून त्यांनी जाऊन तो रे कसा लावतात, मारव्यातला रे कसा हुरहुर निर्माण करणार आहे, हे त्यांनी त्यांना दाखवलं, प्रात्यक्षिक करून दाखवलं. इतका तो रे प्रभावी असतो आणि माणसाला असा घट्ट हे करून ठेवतो. अगदी काय म्हणतात ना, तुमच्या भावना असा त्याच्यामध्ये हे होऊन जातात, अगदी मिळून जातात अशा पद्धतीने. तर हा जो कोमल तीव्रचा हा आपण जो पाहतोय, तर त्याच्यात एक लक्षात घ्यायचं की प्रत्येक रागाचं कोमलत्व किंवा तीव्र एकच स्वर होतो. आता तीव्र स्वर कोणत्या यमनमध्ये होतो, केदारमध्ये होतो. केदारमध्ये दोन्ही मध्यम लागतात. यमनमध्ये मध्यम तीव्र लागतो. कसा लागतो? नी रे ग, रे ग मा, हा शुद्ध झाला. नी रे ग मा, रे ग मा, हा तीव्र झाला. प म, रे ग रे प म, ग रे प म, नी रे नी प म, म ग रे सा, नी रे ग म, प म ग रे सा. तर केदारमध्ये कसा लागेल? सा म, प म, म प, न म, सा म म प प ध प म, रे सा का ना रे, हा केदार झाला. तर या दोन्हीमध्ये मध्यम, यमन कल्याण आणि यमन याच्यामध्ये शुद्ध मध्यम आणि तीव्र मध्यम दोन्ही लागतात. यमन मध्ये केवळ शुद्ध तीव्र मध्यमच लागतो. तर हा कसा लागतो? नी रे प म, ग रे ग प म, नी रे नी प म, ग रे सा, ए री आली पिया बिन. हा जो प्रकार आहे, हा त्याचे स्तर सांगते मी, स्तर सांगण्यासाठी म्हणून हे उदाहरण आपल्याला दिलं की त्या स्वरांचे स्तर हे वेगवेगळे असतात. जरी तो तीव्र असला किंवा कोमल असला, कोमल ग, कोमल रे, कोमल मी, कोमल ह्याच्यामध्ये काय म्हणतात, बिंद्रावनी सारंगमध्ये कोमल निषाद हा अवरोहामध्ये घेतात. तो अवरोहात घेतल्यामुळे तो त्या निषादाच्या ज्या श्रुती आहेत त्याच्यापैकी तो थोडासा खाली असतो. कारण की सा नी ध प, प नी सा नी प म रे, नी प म रे नी सा, नी सा रे म प नी सा. आता हा प नी जाताना शुद्ध आहे आणि येताना तो निषाद कोमल आहे, तर तो कोमल जरा जास्त कोमल आहे. कारण काय? सा नी प रे म नी प म रे, हा जो प्रकार आहे हा श्रुतींचा प्रकार आहे की त्या श्रुतींवरती प्रत्येक, म्हणून ज्या वेळेला आपण म्हणतो हार्मोनियम आपण का आपल्या संगीतात वापरत नाही, कारण की त्याच्यामध्ये ते खडे स्वर आहेत. त्याच्यात तुम्ही वेगळं गळ्यातला जो निघतो, गळ्यातला स्वर, तो तुम्ही त्याच्यातनं असा विशिष्ट श्रुतींवरती थांबलाय असं तुम्हाला नाही दाखवता येत. त्याच्यात त्याच्यात आंदोलनही दाखवता येत. अर्थात आपले मास्टर कृष्णराव यांनी बराच त्याच्यात प्रगती केली आणि त्याच्यात त्यांनी दाखवलं पण आहे फुलंब्री करताना. पण तरी सुद्धा ते एक वाद्य आहे. आपलं शारीरिक वीणा जी आपल्या संगीतामध्ये जी आहे, तिच्यातनं जे निघतं ते असं ह्या आर्टिफिशियल किंवा ह्याच्यात तयार केलेल्या ह्याच्यात निघणं अशक्य असतं ना. म्हणून ह्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत की जरी श्रुतींवरती स्थापना झाली तरी सुद्धा त्या स्वरांची श्रुती ही किती आणि कितपत आहे हे आपल्याला लक्षात घेणं आवश्यकच आहे. म्हणून श्रुतींची स्थापना आणि स्वर हा भाग एक महत्वाचा असतो याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर श्रुतीनुसार आणि त्या रागानुसार त्याच्यात जर कोमल तीव्र स्वर घेतले आहेत
तर ते लक्षात घेऊनच ते वापरायला हवेत, की किती कोमल तो घ्यायचा आहे, किती तीव्र घ्यायचा आहे आपल्याला. मध्यम तीव्र आहे म्हणजे अगदी खूप शार्प नाही लावायचा, की जो पंचमापर्यंत जाऊन पोहोचला. असं नाही हां. किंवा गंधार कोमल आहे म्हणून तो एकदम इतका खाली नाही जायचा, की तोडीतला गंधार आणि दरबारी कन्हाडातला गंधार ह्याच्यात फरक आहे पुन्हा. जसं मी आत्ता तुम्हाला भैरवातला ऋषभ दाखवला तसा, मारव्यातला ऋषभ दाखवला तसा. असे हा जो प्रकार आहे, हा श्रुती स्वर स्थापना ह्याच्यावरती आहे. हे सगळं केव्हा सुरू झालं? हे ज्या वेळेला सामगायन हे तर होतच होतं. पण आपल्या शारीरिक विणेमध्ये म्हणजे गात्रवीणा किंवा शारीरिक विणा म्हणून आपल्यात जे 7 चक्र सांगितले जातात, नाभीपासून मूर्धेपर्यंत आणि त्या 7 चक्रांमधून प्रत्येक स्वरांची उत्पत्ती सांगितलेली. त्या स्वरांमध्ये ज्या वेळेला प्राणशक्ती एकवटून निर्माण जे एकवटून जो स्वर निघतो, तो इतका प्रभावी असतो, की तो तसाच्या तसाच तुम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला त्याचा प्रभाव इतका असतो, की त्याच्यामुळे जे दीपराग गायला की दीप लागतो किंवा मल्हार म्हटला तर पाऊस पडतो, हे त्याच्यामुळे होऊ शकतं. आणि दुसरं म्हणजे ज्या वेळेला तुम्ही त्या कोमल स्वर त्याचे गाता किंवा तीव्र स्वर गाता, तेव्हा त्याची देखील ती शारीरिक विण्यानुसार त्याच्यात जी होणारे आंदोलनं असतात स्वरांचे, ते बरोबर तसेच होतात. ही साधना आहे. ही साधना केल्याशिवाय आपल्याला समजत नाही, की आपण कुठपर्यंत आहोत ते. म्हणून सा-रे-ग-म-प-ध-नि नुसतं असं म्हणून नाही होत. त्याच्यात काय करायला पाहिजे? त्याची साधना कशी करायला पाहिजे? म्हणून आमचे गुरुजी ज्यांना मी अगदी मनापासून मानते भैयाजी वझलवार नागपुरातले अतिशय उत्तम आणि फार जाणकार असे होते. नागपुरात काय विदर्भात त्यांच्यासारखा जाणकार माणूस नसेल. इतके ते अतिशय हुशार होते संगीताच्या क्षेत्रात किंवा स्वरांच्या क्षेत्रात. ते स्वर सांगायचे म्हणजे त्याच्याबरोबर ते लय पण सांगायचे आणि ती लय इतकी पक्की व्हायची, की तुम्हाला ताल नसला तरी तुम्ही गाऊ शकत होते. स्वरांसाठी हार्मोनियम नसली, तानपुरा नसला तरी तुम्ही गाऊ शकत होते. इतके ते छान सांगायचे. तर ते नेहमी काय सांगायचे, की तुम्ही मंद्र सप्तकातला सा, नी, ध आणि प. फक्त हे 4 स्वर म्हणा. का म्हणा? बघा आपण पाहिलं सामगायनाची परंपरा काय होती? अवरोही. तसं हे सा, नी, ध, प जर तुम्ही म्हटले, किती म्हणायचे? आपला श्वास जितका पुरेल, जितकं आपण गाऊ शकू, तितकं आपण तो सा लांबवायचा, नी लांबवायचा, ध आणि प. तर तुमचे स्वर आपोआप तेवढे मध्ये जाताना बरोबर जातात तेवढे. ते तुम्हाला वेगळी त्याच्यासाठी काही मेहनत करावी लागत नाही. पण ही स्वरांची जी मेहनत हिलाच खर्जाची मेहनत म्हणतात. खर्ज म्हणजे नुसता सा नुसता लावत बसायचा असं नाही हां. त्याच्या खालती हे जे इतके स्वर आहेत, हे तुमचे लागतायत का? आणि ते तेवढे लागतात का? आणि त्याच्यासाठी जेव्हा तुमची तन, मन, धनानी ज्याला म्हणतात त्याची ते रियाज होतो, त्यावेळेला त्याला घुमारा येतो एक प्रकारचा. आणि तो घुमारा आल्यानंतर तुमच्या स्वरातच तुम्हाला बाकीच्या स्वरांची जाणीव होत राहते, की आपण सा म्हणतो तर आपण धी कुठे म्हणायला पाहिजे. किती खाली आहे तो मंद्र सप्तकातला धी किती कुठे आहे? एक-एक कान इतके तयार होऊन जातात, की तुम्ही त्याचा बरोबर मागोवा घेता आणि तसे जाता. हे अतिशय मोठं शास्त्र आहे हे आणि हे साधं नाही. पूर्वी आपण जे म्हणायचं ना, की मंत्रशास्त्र आहे. मंत्रशास्त्र कसं एखाद्या ह्यानी कोणत्या ऋषीनी एखादा मंत्र किंवा म्हटला किंवा एखाद्याला शाप दिला, शापवाणी उच्चारली. तर तो तसं व्हायचं. का व्हायचं? कारण की त्याच्या मंत्रात ते सामर्थ्य होतं. त्याच्या उच्चारणामध्ये ते सामर्थ्य होतं. केवळ त्या षटचक्रांना जागवून होत नाही, तर तुमचं उच्चारण, ॲक्सेंट ज्याला म्हणतात, ते देखील तितकेच प्रभावी असायला हवे. तुम्ही वाटेल तसे जर उच्चार केले, तर त्याच्यावरती त्याचा काही परिणाम होत नाही. म्हणून तुमचे मंत्रशक्ती आणि प्राणशक्ती ही ज्यावेळेला एकवटली जाते, त्यावेळेला ते प्राणशक्ती कुठे एकवटली जाते? या षटकांमध्ये एकवटली जाते. आणि स्वर ज्यावेळेला एकवटले जातात त्याच्यामध्ये, त्यावेळेला त्या स्वरांमध्ये इतका जबरदस्त असा प्रभाव असतो, की ते तुमचं आपोआप तुमच्या ह्याच्यात वातावरणात आपोआप बदल घडत जातो. तुम्हाला म्हणावंच लागत नाही, की तुम्ही दुपारी पिलू राग गायला घेतला, तर तुम्हाला आपोआप तुमचे डोळे असे जडावले होतात, झोप लागायला येते. का म्हणून असं होतं? कारण की त्याच्यात एक अंगाईसारखं काहीतरी आहे, की जे तुम्हाला जोजवतं. तुम्हाला खूप छान असं हलक्या-हलक्या हाताने असं वाटतं कोणीतरी आपल्याला थोपटतंय, झोपवतंय. ही जी भावना निर्माण होते, ती त्याच्यामुळे निर्माण होते. कशामुळे? त्या स्वरांमुळे. म्हणून स्वर आणि श्रुती
हा भाग अत्यंत महत्वाचा आहे संगीतामध्ये. जसं आपण पाहिलं की सामसंगीतामध्ये मुख्य 3 स्वर, 3 स्वरातनं उत्पत्ती 7 स्वरांची. त्या 7 स्वरांना कोणत्या श्रुतींवरती स्थापन केलेलं आहे, किती श्रुती आहे, त्याच्या प्रत्येकाच्या श्रुती वेगळ्या आहेत. मी मगाशी पण काल म्हणजे आपण जे बोललो त्याच्यातही मी तो श्लोक म्हटला होता की चतुश्चतुश्चतुश्चैव षड्जबद्धम पंचमहा द्वे निषाद गांधार त्रिस्री ऋषभदैवतो. आणि याप्रमाणे श्रुती त्याच्यावरती स्थापल्या गेलेल्या आहेत. श्रूयते इति श्रुती ही. श्रुती म्हणजे काय हे देखील मी सांगितलं मग काल, की श्रुती म्हणजे काय, तर ज्या वेळेला आपल्याला कुठलाही आघात होतो, कुठलाही आवाज येतो, तर तो नाद झाल्यानंतर तो आपल्या कानापर्यंत जो पोहोचतो, तो बिंदू आणि कानापर्यंत पोहोचणारा बिंदू या मधल्या रेषेला श्रुती म्हणतात. तर अशा या 22 श्रुती संगीतोपयोगी संगीतकारांनी मानल्या आणि त्याच्यावरती ही स्वरांची स्थापना केलेली आहे. आणि ह्या स्वरांच्या स्थापनेमध्ये कोमल तीव्र स्वर आपण बघितले, त्या सप्तकातले रेगधनी हे कोमल होतात. आता मध्यम हा एकच स्वर असा आहे की जो तीव्र होतो. तो का तीव्र होतो? मध्यम हा मुख्य स्वर मानलाय पावामधला. आणि पाव जो मुख्य स्वर असतो तो त्याच्या जागेपासून हलत नाही. षड्ज आणि पंचम हे त्याच्या जागेपासून अचल स्वर म्हणतात त्यांना. मग मध्यम का हलतो? कारण काय, की मध्यमाला पंचमापर्यंत जायची हे आहे, म्हणजे तो जाऊ शकतो आणि म्हणून त्या बासरीमधून मध्यम तीव्र वाजवू शकतो आणि त्याच्यामुळे मध्यम हा तीव्र होतो. बाकी म ग रेसा ग म ग रे हे स्वर कोमल होतात. षड्ज त्याच जागी राहतो, पंचम त्याच जागी राहतो. हे अचल स्वर म्हणतात त्यांना. आणि हे चल स्वर आहेत, रे ग धनी आणि म. अशी स्वरांची आणि श्रुतींची स्थापना आपण बघितली. ह्याचा पुढचा भाग पुढले बघूया. नमस्कार. छान छान, खूपच छान सांगितलं तुम्ही.